कल्याणी नगर अपघात प्रकरणानंतर आता पुण्याचे कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर जे आहेत ते आता पुणे पोलीस आयुक्तालयाबाहेर ठिय्या मांडून बसलेले आहेत। नेमका काय तुमची मागणी आहे? तुम्ही ठिय्या मांडलात। ह्याच्यामध्ये एकाच प्रकरणात दोन दोन एफआयआर फाडले जातात। ज्या मुलांचा अपघात झाला त्या मुलांचा अपघात नाही आला, मी म्हणून हत्याच केली आणि हत्या करून त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये पिझ्झा पार्टी केली। ज्या मुलांचे मृत्यूदेह ससूनच्या शवगृहात होते त्यांच्याकडे पंचनाम्याला पोलीस नाही गेले, पण हा आरोपी घरी जाऊन आनंद लुटत होता। त्याचे वडील त्या येरोडा पोलीस स्टेशनमध्ये होते। जर त्या तपास अधिकाऱ्यांनी जर अशा पद्धतीने त्रुटी ठेवल्या आणि पाकिट संस्कृती घेऊन जर त्याला घरी पाठवलं असेल तर ह्या आयुक्तांना हे जर समजलं नसेल तर मग माझ्यासारख्या कार्यकर्त्याला रस्ते जावे लागेल। जेव्हा पुणेकर रस्त्यावर आले तेव्हा गृहमंत्री इथं आले आणि गृहमंत्र्यांनी पोलिसांची सारवासारव करून निघून गेले, पण खऱ्या अर्थाने ज्यांनी या तपासामध्ये त्रुटी ठेवल्या त्याचं काय आणि त्या लोकांना न्याय कसा मिळणार? तर हा फास्ट ट्रॅकमध्ये हा गुन्हा घेतला पाहिजे। जे अग्रवाल कुटुंब हे डिफॉल्टर कुटुंब आहे, हे जे अनेक गुन्हे आहेत ह्याच्यामध्ये अनेक तक्रारी येतील। पोलीस आयुक्तांनी हे लोकांना आव्हान केलं पाहिजे ह्यांच्याविरुद्ध काय काय तक्रारी त्या आमच्याकडे हे करा आणि याच्यामध्ये हे कुटुंबांनी उन्माद आणि अतिशय चुकीच्या पद्धतीने पुणे शहराला लागलेला कलंक आहे, हा कलंक धुण्याचं काम पोलीस अधिकाऱ्यांनी केलं पाहिजे। पब जर बेकायदेशीर पाडले असतील तर मग पब चालले कसे, आणि जर पब चालत असतील तर मग हे पाकिट संस्कृती हा शेवटचा एकच त्याच्यावर हे सगळं होऊ शकतं। आणि जर 1:30 वाजता त्यांनी जर नियमावली केली असेल तर त्या ठिकाणी किती मुलं येतात, किती वयाची येतात, काय येतात, त्याचं काय रजिस्टर आहे का, त्याची काय चेकिंग आहे का? मग ह्याच्यामधल्या अनेक शाखा ह्या काय करतात, म्हणजे ह्याच्यामध्ये पाकिट संस्कृतीच्या नावाखाली पुणेकर तरुण आहे बरबाद करण्याचं काम पोलीस खात्याच्या माध्यमातून केलं जातं। आता जो तपास सुरू आहे त्याच्यामध्ये त्याच्या अल्कोहोल टेस्ट सोबत ड्रग्सचं देखील काही कनेक्शन असण्याचं त्यांच्याकडून सांगितलं जातं अशी माहिती मिळते। त्या पार्श्वभूमीवर देखील पोलीस आता तपास करतात। अंमली पदार्थावर तर मी नेहमीच बोलतोय, ह्या पबमध्ये ड्रग्ज मिळतात हे पोलिसांना माहिती आहे आणि याच्यामध्ये अनेक पोलीस अधिकारी पार्टनर आहेत, ह्याची माहितीही त्यांनी घ्यावी आणि जे पार्टनर आहेत त्यांच्यावर कारवाई करावी। पुण्यात म्हणजे काय तुम्हाला कोरेगाव पार्क नाही, तुम्ही भोगावला जा, तुम्ही कोथरूडला जा, तुम्ही शिवाजीनगरला जा,